दुसऱ्या दिवशी मी 60 मिली तूप पिलं होतं आणि तूप कधी पचलं, काही त्रास झाला का, हे पूर्ण डॉक्टरला फोन करून सांगावं लागतं. तिसऱ्या दिवशी मी जवळपास 100 मिली तूप पिलो होतो. आणि तूप गरम कसं करायचं, गोठलेलं असतं तर या केसमध्ये डबल डेक्कर जी मेथड असते तिने गरम करायचं. एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवायचं आणि त्याच्यावर वाटी ठेवून त्याच्यामध्ये तूप वितळून घ्यायचं. डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही, औषधीय गुणधर्म कमी होता डायरेक्ट जर तुम्ही गरम केलं तर. म्हणून तूप गरम करण्यासाठी जे पाणी वापरलं तेच तुम्ही पिण्यासाठी देखील वापरू शकता. त्याच्यामुळे गरम करताना पाणी पिण्याचंच टाकायचं. तिसऱ्या दिवशी 100 मिली, चौथ्या दिवशी 120 मिली, पाचव्या दिवशी 120 मिली आणि नंतर मग मला डॉक्टरांनी स्नेहपान बंद करायला सांगितलं. लक्षात ठेवा, इथं डॉक्टरच सांगता स्नेहपान कधी बंद करायचंय आणि किती दिवस घ्यायचंय हे पण डॉक्टरच सांगता. हे प्रत्येकाच्या पचन क्षमतेनुसार वेगवेगळं असू शकतं. एखाद्याला जास्त पण तूप पचतं. मी 180 मिली पर्यंत तूप पिणारे माणसं बघितलेले आहे, म्हणजे दवाखान्यात भेटलेले मला. आता याच्या पुढची नेक्स्ट प्रोसेस आहे स्नेहन आणि स्वेदन. हे मी पुढच्या मिनी व्लॉग मध्ये तुम्हाला सांगेल. मला रुक्षणाबद्दल भरपूर प्रश्न विचारले होते. रुक्षण कंटिन्यू करू शकतो का, तर रुक्षण तुम्ही करू शकता, पण मी असं सांगेल की डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण फार काळ रुक्षण केल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो.